नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये हा सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होतोय। सरकारकडून एकाच वेळी 3 वर्षांचा पीक विमा मंजूर केला गेला आहे। म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या तीनही वर्षांचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाला नव्हता त्या सर्वांच्या खात्यावर थेट जमा होतोय। आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येऊ लागले आहेत। सकाळच्या वर्तमानपत्रांमध्ये देखील ही बातमी स्पष्टपणे प्रकाशित झाली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, थोडं संयम ठेवा आणि तुमच्या खात्याची नोंद तुम्ही बघत राहा, खातं तपासत राहा। तुमच्या मेहनतीचं फळ आता हळूहळू खात्यात जमा होणार आहे। पीक विमा आणि नमो शेतकरी योजना एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ तुम्हाला आता भेटणार आहे। आज सगळ्या शेतकऱ्यांना सारखीच पीक विमा रक्कम मिळणार नाही, कारण प्रत्येक पिकाला लागणारा खर्च वेगळा असतो। ज्या पिकाला जास्त खर्च येतो त्या पिकासाठी जास्त पीक विमा मिळतो आणि ज्या पिकाला कमी खर्च येतो त्यासाठी कमी पीक विमा मिळतो, कमी रक्कम मिळते। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, कापूस अशा जवळपास 60 वेगवेगळ्या पिकांसाठी विम्याचे पैसे वाटप सुरू झाले आहेत। म्हणजेच खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम जर नुकसान झालं असेल तर सरकारकडून विम्याचे पैसे खात्यात जमा होणारच आहेत। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा नवीन हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच एका वेळी 2 योजना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत आहेत। म्हणून कुणालाही काळजी करण्याची गरज नाही। गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न होता, आम्हाला विम्याचे पैसे कधी मिळणार, हप्ता कधी येणार। तर आता त्या सगळ्या प्रश्नांना फुल स्टॉप मिळाला आहे। आजपासून शेतकऱ्यांची वाट पाहणं संपलं आहे। मोठा निर्णय आणि टप्प्याटप्प्याने पैशांचं वाटप होत आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे। गावागावात सकाळपासून बँकेच्या शाखांमध्ये शेतकरी आपले खाते तपासत आहेत आणि अनेकांना आधीच पैसे मिळाले सुद्धा आहेत। आजपासून मोठ्या प्रमाणावर खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। अनेकांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे। पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे एका दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जाणं शक्य नाही। त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने जिल्ह्याप्रमाणे रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज काही प्रमुख जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा होत आहे। पुढील काही दिवसात उरलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा होईल। त्यामुळे अजून तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर बिलकुल काळजी करू नका। आता पिकानुसार पीक विमा रक्कम आणि मागील वर्षांचा विमा याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ। आता आपल्यासमोर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार? तर पहा, कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांसाठी सरासरी प्रति हेक्टरी 45,000 पासून 52,000 रुपयांपर्यंत विमा मिळतोय। ज्वारी, तूर, मूग, मका या पिकांसाठी नुकसान झाल्यास 10,000 ते 35,000 रुपयांपर्यंत प्रति हेक्टर विमा मिळणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की एवढी मोठी रक्कम का सोडली जात आहे? तर माझ्या बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, यामागचं कारण म्हणजे गेल्या 3 वर्षांचा पीक विमा थकीत होता। म्हणजेच 2022, 23 आणि 24 या तिन्ही वर्षांचा विमा एकाच वेळी खात्यात जमा होतोय। आज सकाळपासून गावोगावी शेतकरी बांधव बँकेच्या शाखामध्ये जात आहेत, आपली पासबुक तपासत आहेत, मोबाईलवर मेसेज बघत आहेत। अनेकांनी आधीच सोशल मीडियावर आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगितलंय की त्यांना रक्कम मिळाली आहे। सरकारने जाहीर केलं आहे की या आठवड्याच्या अखेरीस जवळपास 85% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार लिंकिंग किंवा बँक केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना लगेच ते करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय की जेणेकरून तुमची रक्कम अडकणार नाही। आता प्रतीक्षा संपली आहे। पात्र जिल्ह्यांची यादी आपण सविस्तर पाहणार आहोत। आज खरंच आनंदाचा दिवस आहे, कारण सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या कॉलच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की आता त्यांच्या खात्यात पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होऊ लागला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी वाट बघत होते, पीक विम्याचे पैसे कधी येतील, हप्ता कधी मिळेल। आज त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे। खरीप हंगामाचा असो की रब्बी हंगामाचा, या दोन्ही हंगामातील नुकसान भरपाईचे पैसे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत।
आज राज्य सरकारने 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर लगेच तुमचं नाव यादीत आहे का हे तपासून बघा, कारण तुमच्या खात्यात मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित जमा होतोय। यासोबतच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये हाही तुमच्या खात्यात सोडण्यात आला आहे। लक्षात ठेवा, यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यात आला होता। त्याचवेळी शेतकऱ्यांना वाटलं होतं की PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्रित मिळेल, पण तसं काही झालं नाही। पण तो निर्णय पुढे ढकलण्यात आला। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने हे दोन्ही लाभ शेतकऱ्यांना मिळू लागले आहेत। पुढील आठवड्यात उर्वरित जिल्ह्यांची यादी जाहीर केली जाणार आहे, म्हणजे अजून ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काळजी करू नये। तुमच्या जिल्ह्याचा क्रम येताच तुमच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील। आता पैसे मिळवण्यासाठी काही अत्यावश्यक कामं आहेत, ती सुद्धा लक्षात घ्या। ती कामं तुम्ही आठवणीने करून घ्या। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आली आहे। पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता हे दोन्ही पैसे एकत्रित तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, पण त्यासाठी काही महत्त्वाची कामं तुम्ही घर बसल्या पूर्ण केलेली असली पाहिजे। ही कामे अगदी सोपी आहेत आणि यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही। खूप दिवसांपासून अनेक शेतकरी बांधव वाट बघत होते। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा झाले होते, तर काहींच्या खात्यात आले नव्हते। पण आता सरकारने निर्णय घेतला आहे की पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे सोडण्यात येतील, म्हणजेच आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे। सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासून बघा, कारण सरकारकडून पैसे थेट आधार नंबरच्या आधारेच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। जर आधार लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत। सुरुवातीला 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना ही पैसे मिळतील आणि हे पैसे टप्प्याटप्प्याने भेटणार आहेत। तुमचा जिल्हा या यादीत असेल तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। सरकारने बँकांसोबत समन्वय साधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक सुद्धा केलेली आहे की जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचा व्यवहार अडकणार नाही। तसेच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात विलंब होऊ नये म्हणून जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष म्हणजे कंट्रोल रूम सुरू करण्यात आलंय। आता पात्रतेचे नियम कोणते आहेत आणि पात्रतेचे इतर अटी कोणत्या आहेत त्या सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांनाच पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता मिळणार आहे। जर एखादा शेतकरी नियमांमध्ये बसत नसेल तर त्याला कितीही वाट पाहिली तरी खात्यात पैसे जमा होणार नाहीत। आता आपण पात्रतेचे नियम काय आहेत ते बघूया। पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। दुसरी अतिशय महत्त्वाची पात्रता, शेतजमीन 5 एकरांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी अट सरकारने टाकलेली आहे, घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असायला हवं। जर हे नियम पूर्ण होत असतील तर नक्कीच तुमच्या खात्यात दोघांचा हप्ता जमा होणार आहे। लवकरच पैसा तुमच्या खात्यात पडणार आहे आणि तुमची कित्येक दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपेल। मागील काही वर्षात 2022, 23 आणि 24 मध्ये कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीतून सावरण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला। नुकतेच राज्य सरकारने केंद्राकडे आणखी निधीची मागणी केली की जेणेकरून एकाच वेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सोडण्यात येतील। तसेच जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत की कोणताही शेतकरी पात्र असून वंचित राहता कामा नये। सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पोर्टल आणि हेल्पलाईनची सुविधा सुद्धा सरकारने तयार केलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, काही दिवसांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज भरला होता। ज्यांनी अर्ज केला त्यांना आता खऱ्या अर्थाने फायदा होत आहे, पण ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, पीक विमा भरला नाही, त्यांना मात्र यावेळेस तोटा सहन करावा लागत आहे। म्हणून पुढे येणाऱ्या कोणत्याही योजनेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका। आज मोठ्या आनंदाची बातमी आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता जमा होऊ लागला आहे। मात्र हे पैसे एकाच दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत। त्यामुळे सुरुवातीला 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही निवड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री
अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या खात्यातही पैसे लवकरच जमा होणार आहेत। मागील काही दिवसात हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वाटप करण्यात आलं होतं, पण काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर काहींना मिळाले नव्हते। त्यामुळे सरकारने आता मोठा निर्णय घेतला की कुणालाही वंचित ठेवायचे नाही। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित सर्व जिल्ह्यांनाही पैसे दिले जातील। यासाठी राज्य सरकारने एक विशेष डिजिटल पोर्टल सुद्धा सुरू केलं आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी आपल्या अर्जाची व पैसे जमा होण्याची ऑनलाईन स्थिती तपासू शकतो। आता पैसे जमा होणारे जिल्हे आणि बँका अतिशय महत्त्वाचा पॉइंट, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत याची पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज परभणी जिल्ह्यासह बीड, जालना, हिंगोली, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत आणि त्यासोबतच नमो योजनेचा हप्ता देखील जमा होऊ लागला आहे। म्हणजेच खूप दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ती आता संपली आहे। पैसे थेट SBI, पोस्टाची बँक, ICICI, IDBI, कोटक महिंद्रा आणि अशा अनेक बँकांमधील खात्यांमध्ये जमा होतात। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करण्याचं कारण नाही, काहीच गरज नाही, हक्काने पैसे तुमच्याच खात्यात जमा होणार आहेत। आज खऱ्या अर्थाने हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद परत आला आहे, कारण खूप दिवसांची वाट बघून अखेर सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचायला सुरुवात झाली आहे। पण बांधवांनो, काही अफवा यूट्यूब आणि फेसबुकवर पसरवल्या जात आहे की पैसे मिळाले नाहीत। खरी माहिती अशी आहे की सर्व पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, फक्त जिल्ह्यानुसार आणि बँकेनुसार टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत। त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही। पुढील काही दिवसात उर्वरित जिल्ह्यांनाही पैसे मिळतील आणि राज्य सरकारने यासाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपली स्थिती फोनवर चौकशी करून लगेच माहिती मिळवू शकतो। तर मित्रांनो, मी आशा करतो की पीक विम्यासंबंधी आणि नमो शेतकरीच्या हप्त्यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळाली असेल। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।